आज ऐकूया श्री गणेश पुराण कथासार अध्याय 36 आणि 37. गृत्समदाची कथा. भृगु ऋषी सोमकांत राजाला म्हणाले, राजन, ब्रह्मदेव व्यासांना गणेश पुराण सांगत होते. रुक्मांगदाची कथा सांगून ते थोडा वेळ स्वस्थ बसले, पण व्यासांची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी विचारले, हे विधाता, जिने रुक्मांगदाकडे देहसुखाची मागणी केली त्या वाचकनवी ऋषींच्या पत्नीचे म्हणजे मुकुंदेचे पुढे काय झाले? ब्रह्मदेव म्हणाला, हे मुने, रुक्मांगद निघून गेल्यावर प्रणयातूर मुकुंदेस जराही चैन पडेना. कामाग्नीने तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. काही केल्या रुक्मांगदाचे राजबिंडे देखणे रूप तिच्या डोळ्यासमोरून दूर होईना. तिला अहोरात्र त्याचा ध्यास लागला. ती सतत त्याचे चिंतन करीत असे. आपण त्याला अकारण शाप दिला याचीही तिच्या मनात रुखरुख होती. एके दिवशी ती अरण्यातील एकांतात रुक्मांगदाची आठवण काढत बसली होती. इंद्राने तिची मनोवस्था ओळखली. ती आपल्या प्रियकराच्या विचारांच्या तंद्रीत आहे हे जाणून त्याने रुक्मांगदाचे रूप घेऊन तिच्याशी सहवास केला आणि तो अदृश्य झाला. हे सर्व स्वप्नच असावे अशी समजूत झाल्यामुळे मुकुंदेच्या मनात इंद्राबद्दल कधीच संशय आला नाही. या प्रसंगानंतर ती गर्भवती राहिली. वाचकनवी ऋषींना या गोष्टींची काही माहिती नव्हती. प्रसूतिकाल पूर्ण होताच मुकुंदेने एका पुत्राला जन्म दिला. वाचकनवींना पुत्रप्राप्तीचा फार आनंद झाला. तो आपलाच पुत्र आहे या भावनेने त्यांनी त्याचे जातक कर्म केले. त्याचे गृत्समद असे नामकरण केले. गृत्समद हा तेजस्वी आणि विलक्षण बुद्धिमान होता. वाचकनवीने 5व्या वर्षी त्याचे मौजी बंधन केले. त्याला वेदाभ्यास शिकविण्यास प्रारंभ केला. उपासनेसाठी गणानाम त्वा या मंत्राचा उपदेश केला. या मंत्राने आराधना केल्यावर गणपती तुझ्यावर प्रसन्न होईल. तो तुझ्या सर्व इष्टकामना पूर्ण करील असा आशीर्वाद दिला. मगध राजा महापराक्रमी, सर्व गुणसंपन्न व ज्ञानी होता. त्याने पितृश्राद्धाच्या निमित्ताने वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा अनेक ऋषींना बोलवून घेतले होते. अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र असे प्रख्यात ऋषी तेथे उपस्थित होते. त्यात गृत्समदही होता. श्राद्धकर्म झाले, भोजने झाली. ऋषी मंडळी मंडपात बसून शास्त्रचर्चा करू लागली. त्या विद्वज्जनात गृत्समदाने काही सिद्धांतावर आत्मविश्वासपूर्वक आपली मते मांडली. तेव्हा अत्री ऋषींनी त्याचा निषेध केला. ते म्हणाले, गृत्समदा, तुझ्यासारख्याने आमच्या समोर असे अभिमानाने बोलणे योग्य नाही. तू वाचकनवींचा औरस पुत्र नाहीस. रुक्मांगद नावाच्या एका राजपुत्रापासून तुझा जन्म झाला आहे. ऋषीपुत्र नसल्यामुळे तू येथून निघून जावे हेच बरे. अत्री ऋषींचे बोलणे ऐकून गृत्समदाला मोठा धक्का बसला. त्याला त्यांचा मनस्वी राग आला. त्याची क्रुद्ध मुद्रा पाहून अनेक ऋषींनी त्या मंडपातून काढता पाय घेतला. गृत्समद अत्रींना म्हणाला, तुम्ही माझा सर्वादेखत जो अपमान केलात तो मी कधीही विसरणार नाही. तुमचे बोलणे असत्य ठरले तर मी तुम्हाला भस्म करीन. अत्रींनी त्याला काहीच उत्तर दिले नाही. गृत्समद संतापाने जळफळत त्या मंडपातून बाहेर पडला. घरी गेल्यावर मातेला पाहताच त्याचा क्रोध अधिक उफाळला. त्याने मुकुंदेला जाब विचारला. तो म्हणाला, आज तुझ्यामुळे माझ्यावर घोर अपमानास्पद प्रसंग ओढवला. अत्रींनी तुझ्या चारित्र्यावर आक्षेप घेतला. त्यांनी मी ऋषीपुत्र नसून कुणा रुक्मांगदाचा पुत्र आहे असे ठामपणे सांगितले. त्यामुळे मला स्वतःबद्दल घृणा उत्पन्न झाली आहे. मुकाट्याने माझा खरा पिता कोण आहे ते सांग, अन्यथा मी तुला शाप देऊन भस्मसात करेन. तेजस्वी गृत्समद अनिवार्य संतापाने थरथरत होता. त्याला पाहून मुकुंदेला कापरेच भरले. तिने अर्धवट शुद्धीत तिला पडलेल्या स्वप्नाची हकीकत सांगितली. ते ऐकून गृत्समद म्हणाला, कोणी परका पुरुष तुझ्याशी सहवास करून जातो त्याला तू स्वप्न म्हणतेस? हा तर व्यभिचार झाला. तू आपल्या चरित्रहीनतेने माझ्या पित्याची फसवणूक केलीच आहेस आणि मलाही लोकांमध्ये तोंड दाखवायची जागा ठेवली नाहीस. या पापाचे फळ तुला भोगायला हवे. तू काटेरी बोर होशील. तुझ्या अंगावर पुष्कळ फळे येतील, पण कोणताही प्राणी त्याला तोंड लावणार नाही.
हे शापवचन ऐकून मुकुंदेलाही संताप आला. तिने गृत्समदाला शाप दिला. मी पापिणी आहे असे तुला वाटत असले तरी मी तुझी आई आहे हे तू विसरलास. मी किती कष्ट सोसून तुला वाढवले हेही तू विसरलास. बरे पांग फेडलेस. तू पाषाण हृदयी आहेस म्हणून तुझ्या मुखातून माझ्यासाठी शापवाणी निघाली. तू दुष्ट आहेस म्हणून तुझ्या पोटीही त्रैलोक्याला तापदायक ठरेल असा क्रूर दुरात्मा पुत्र जन्माला येईल. त्या दोघांनी एकमेकांना असे शाप दिले. त्याच वेळी आकाशवाणी झाली, गृत्समद हा इंद्राचा पुत्र आहे. ते ऐकून मुकुंदा स्तंभित झाली. हा काय प्रकार आहे हेच तिला कळेना. तेवढ्यात तिचे काटेरी बोरीच्या झाडात रूपांतर झाले. गृत्समदही लज्जित झाला होता. काय करावे हे त्याला सुचेना. तो आश्रमस्थान सोडून निघाला. फिरत फिरत पुष्पक नामक अरण्यात प्रवेशला. तेथील मनोहर सृष्टी सौंदर्याने त्याला आल्हाद वाटला. त्याने तेथेच तपश्चर्या करण्याचे ठरवले. त्याच्या पित्याने गणानाम त्वा या मंत्राचे महत्त्व त्याला आधीच सांगितले होते. पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून त्याने एकाग्र चित्ताने या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने 1000 वर्षे श्री गणपतीची आराधना केली. या तपश्चर्येत मग्न असताना एके दिवशी त्याने सहजच डोळे उघडले. त्यावेळी त्याच्या तेजस्वी दृष्टीतून निर्माण झालेला अग्नी त्रैलोक्य जाळून टाकतो की काय अशी देवांना भीती वाटली. त्यानंतरची 5000 वर्षे तो तपोमग्नच होता. त्या अवधीत तो झाडांची पाने खाऊन राहायचा. ही त्याची दृढ तपस्साधना पाहून गणपती प्रसन्न झाला. त्याच्यासमोर प्रकट होऊन तो म्हणाला, गृत्समदा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. मी तुला वरदान देऊ इच्छितो, तरी इष्ट ते मागून घे. गृत्समदाने डोळे उघडले. समोर आपले आराध्य दैवत साक्षात उभे आहे हे पाहून त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला व म्हणाला, हे गणपती, हे कृपाळू महाप्रभो, तुझ्या कृपाप्रसादाने मला 84 लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ असा मनुष्य जन्म लाभला आहे. मनुष्यांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो. ब्राह्मणांपेक्षा ज्ञानी श्रेष्ठ असतो. ज्ञानीजनांपेक्षा ब्रह्मवेत्ता सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून हे देवा, तू मला ब्रह्मज्ञान दे. मी देव आणि मनुष्यांना पूज्य व्हावे. तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना व्हावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. मी तपश्चर्या केलेल्या या पवित्र वनात तू नित्यवास करावास आणि तुझ्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करावेस असे मला वाटते. तेव्हा गणपती म्हणाला, गृत्समदा, आजपासून मी तुला ब्राह्मणत्व दिले आहे. तू ब्रह्मज्ञानी होशील. गणानात्वा या मंत्राचा तूच द्रष्टा ऋषी म्हणून प्रख्यात होशील. वेदज्ञ ऋषींमध्ये तुझी गणना होईल. माझ्या स्मरणापूर्वी सर्व लोक तुझ्या नावाचा उच्चार करतील. तुला एक महापराक्रमी व युद्धनिपुण पुत्र होईल. शंकराशिवाय तो सर्वांना अजिंक्य असेल. हे पवित्र क्षेत्र 4ही युगांमध्ये विख्यात होईल. हे वन कृतयुगात पुष्पक, त्रेतायुगात मणिपूर, द्वापार युगात मानक व कलियुगात भद्रक या नावाने ओळखले जाईल. या क्षेत्रात स्नान व दानधर्म करणाऱ्यांच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील. गणपती अंतर्धान पावला. गृत्समदाने तेथे गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेथे एक सुंदर मंदिर बांधले. तो गणपती वरद विनायक म्हणून प्रसिद्ध आहे.